गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण मागच्या लेक्चरमध्ये भागांचे वाटप आणि भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी हा मुद्दा आपण पाहिलं होतं. तर आज आपण भाग प्रमाणपत्र, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये शेअर सर्टिफिकेट असं म्हणतो. त्याचप्रमाणे ह्या भाग प्रमाणपत्राचा वाटपाचा कालावधी आणि भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत किंवा नक्कल प्रत, त्याचबरोबर भाग हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण अभ्यास याचा आपण पाहणार आहोत. तर चला तर मग आता आपण भाग प्रमाणपत्र म्हणजे शेअर सर्टिफिकेट म्हणजे काय, तर भाग प्रमाणपत्र म्हणजे भाग प्रमाणपत्र हे भागासाठीच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा असतो किंवा अंतिम पुरावा आहे. जर सभासदत्वाबाबत जर काही वाद जर उद्भवला तर सभासदांच्या नोंदवहीतील नोंदीपेक्षा हे जे काही भाग प्रमाणपत्र आहे या भाग प्रमाणपत्राचं पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात असतो. मग या भाग प्रमाणपत्रामध्ये कंपनी, आपल्या संचालक मंडळातील 2 संचालक, त्याचबरोबर कंपनी चिटणीसाची आणि इतर अधिकृत व्यक्ती यांची स्वाक्षरी आणि कंपनीच्या शिक्क्यानंशी तो भागधारकाला हे भाग प्रमाणपत्र देत असतो. तसेच या भाग प्रमाणपत्रामध्ये हे भाग प्रमाणपत्र कंपनीच्या अंशतः किंवा पूर्ण दत्त भागांसाठी भाग प्रमाणपत्र देत असते. मग या भाग प्रमाणपत्रामध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट होतात, तर बघा याच्यामध्ये भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी, या भाग प्रमाणपत्रामध्ये कंपनीचं नाव, कंपनीचं CIN नंबर, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, 2 सभासदाची जी नोंद क्रमांक आहे ती नोंद क्रमांक असते, त्याचबरोबर 3 भाग प्रमाणपत्र क्रमांक, 4 सभासदाचं नाव, 5 भागाचे स्वरूप म्हणजे कोणत्या प्रकारचे भाग आहे, त्या भागधारकाने किती भागांची संख्या घेतलेली आहे, किती भाग घेतलेले आहेत आणि व्ययछेदक क्रमांक, 6 भागावर भरलेले शुल्क आणि 7 त्या कंपनीचा शिक्का, 2 संचालक आणि त्या कंपनी चिटणीसाची सही, हे सर्व या भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असतात. तर कंपनी कायदा 2014च्या नियमानुसार कंपनीला तो विशिष्ट फॉर्ममध्येच द्यावा लागतो. तो फॉर्म म्हणजे SH1 या फॉर्ममध्ये तो द्यावा लागतो. त्यानंतर भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी. कंपनी भाग प्रमाणपत्र कोणास देते आणि किती कालावधीमध्ये देते हे याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर कंपनी ज्या वेळेला स्थापन होते ते स्थापन झाल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत कंपनीच्या घटनापत्रकामध्ये सह्या करणाऱ्या सभासदांना देत असते. 2 कंपनी भाग वाटप केल्यानंतर 2 महिन्याच्या वाटप केलेल्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत वाटपदारांना देत असते. आणि 3 जर भागांचे हस्तांतरण करावायचं असेल तर त्या हस्तांतर अर्जाची पावती मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत हस्तांतरण स्वीकृता आणि भागांचे जर संक्रमणाची जर सूचना मिळाली असेल तर ती मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत भाग संक्रमण झाल्यानंतर त्या कायदेशीर वारसाला किंवा संक्रमण स्वीकृत्याला ती देत असते. अशा पद्धतीनेही भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी असतो. त्यानंतर
भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत कंपनी भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत देऊ शकते. जर मूळ भाग प्रमाणपत्र खराब झालं असेल किंवा फाटलं असेल आणि भागधारकानं ते कंपनीला जर परत केलं असेल तर देऊ शकते. 2. भाग प्रमाणपत्र जर हरवलं असेल किंवा नष्ट झालं असेल आणि भागधारकानं तसं सिद्ध जर केलं असेल तर दुसरी प्रत किंवा नक्कल प्रत देऊ शकते. मग हे भाग प्रमाणपत्र हरवलं असेल तर कंपनी याची सूचना देण्यासाठी जाहिरातीद्वारे नोटीस देते आणि शोधकर्त्याला जर ते सापडलं तर ते कंपनीला परत देण्यासाठी कळवत असते. जर योग्य त्या कालावधीमध्ये जर त्या कंपनीला योग्य तो प्रतिसाद जर मिळाला नाही तर कंपनी भाग प्रमाणपत्राची नक्कल प्रत किंवा दुसरी प्रत देत असते. मग हे भाग प्रमाणपत्राची नक्कल प्रत किंवा दुसरी प्रत कंपनी फक्त नोंदणीकृत सभासदांनाच देत असते. तसेच ते देत असताना काय करते की नक्कल प्रत आहे असं त्यामध्ये ठळकपणे नमूद करून देत असते. त्याचबरोबर हे नक्कल प्रत देत असताना कंपनी जर फसवणुकीच्या उद्देशानं जर ही नक्कल प्रत जर दिली तर मात्र कंपनीला मोठ्या प्रमाणावरती दंड देखील भरावा लागतो. तसेच नक्कल भाग प्रमाणपत्र पत्रासाठी जर अर्ज जर केला असेल तर 3 महिन्याच्या आत कंपनीला तो नक्कल भाग प्रमाणपत्र द्यावं लागतं. अशा पद्धतीनं हे भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असलेल्या बाबी, त्याचबरोबर भाग वाटपाचा कालावधी आणि भाग वाटपाची नक्कल किंवा दुसरी प्रत कंपनी अशा पद्धतीनं देत असते. यानंतर आपण भाग हस्तांतरण आणि भाग संक्रमण हा मुद्दा बघणार आहोत. भागांचे हस्तांतरण. तर भागांचे हस्तांतरण म्हणजे काय? तर भागांचे हस्तांतरण म्हणजे ज्या वेळेला भागधारक स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीला आपल्या भागांचे हस्तांतरण करतो त्यास भागांचे हस्तांतरण असे म्हणतात. मग हे जे काही भागांचे हस्तांतरण आहे ती स्वेच्छेने केलेली कृती असते. भागांचे हस्तांतरण भागधारक आपल्याकडील असलेले अंशतः किंवा पूर्ण दत्त भागासाठी करू शकतो. मग भागांचे हस्तांतरण सभासद पैशासाठी किंवा भेट म्हणून दुसऱ्या व्यक्तीला करू शकतो. प्रत्येक भागधारकाला आपल्या भागांचे हस्तांतरण करण्याचा हक्क आहे. तसंच हे भागांचं हस्तांतरण करत असताना त्या व्यक्तीला किंवा त्या भागधारकाला भागांच्या हस्तांतरणासाठी अर्ज करून तो करावा लागतो. त्यास भाग शुल्क आणि मूळ भाग प्रमाणपत्र कंपनीला द्यावं लागतं. मग कोण भागांचे हस्तांतरण करणार आहे याला भाग हस्तांतरक असं म्हणतात. आणि ज्या व्यक्तीला भागांचं हस्तांतरण करावयाचं आहे त्या व्यक्तीला हस्तांतरिती असं म्हणतात. मग भागांचे हस्तांतरण करण्यासाठी सभासद आपल्या असलेल्या भागामधील अंशतः किंवा पूर्ण भागांसाठी तो करू शकतो. तसंच ज्यावेळेला सभासद नोंदवहीमध्ये नोंदणी होते तेव्हाच भागांचं हस्तांतरण झालं असं म्हणतात. मग हे भागांचं हस्तांतरण करण्यासाठी जर भौतिक स्वरूपामध्ये जर भागांचे हस्तांतरण जर झालं तर कोणत्याही प्रकारचं जे मुद्रांक शुल्क आहे ते मुद्रांक शुल्क त्यावरती भारतीय मुद्रांक शुल्क कायदा 1899 नुसार ज्या दिवशी
भागांचे हस्तांतरण होतं त्या दिवशी त्या भागाची जी काही बाजार मूल्य आहे किंवा बाजार किंमत आहे त्या बाजार किमतीच्या 0.25% इतकी मुद्रांक शुल्क त्याला द्यावं लागतं. मग ज्या वेळेला सभासद नोंदवहीमध्ये त्याची नोंदणी होते ती नोंदणी झाल्यानंतरच भागांचं हस्तांतरण झालं असं म्हणतात. तसंच भाग हस्तांतरण नाकारणे, भाग हस्तांतरण नाकारण्याचा जो काय अधिकार आहे तो संचालक मंडळाला असतो. मग भाग हस्तांतरण अर्ज आल्यानंतर संचालक मंडळ ते का नाकारतो या कारणासह त्या भागधारकाला पत्र किंवा नोटीस पाठवत असतो. मग त्याची कारणे आहेत. जर त्या भाग हस्तांतरकाने जर अर्ज केलेला असेल हस्तांतरणासाठी आणि तो अर्ज नियमावलीच्या तरतुदीनुसार जर केला नसेल, तसेच भाग हस्तांतरणासोबत मूळ भाग प्रमाणपत्र जर दिलं नसेल, तसेच ज्या भागांचे हस्तांतरण करावयाचं आहे त्या भागांचे भागावरती धारणाधिकार असेल, तसेच भाग हस्तांतरण हे कायद्याच्या तरतुदीचं पालन न करता जर केलं असेल तर संचालक मंडळाला या भागांचे हस्तांतरण नाकारण्याचा हक्क असतो. मग त्या भागधारकाला भाग हस्तांतरण नाकारल्याची सूचना जर मिळाली तर तो भागधारक नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये भाग हस्तांतरण नाकारण्याची सूचना मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत तो नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये अपील करू शकतो. तसेच जर ती कंपनी सार्वजनिक कंपनी असेल तर 90 दिवसाच्या आत आणि जर ती कंपनी खाजगी कंपनी असेल तर 60 दिवसाच्या आत तो अपील करू शकतो. तसेच हे भाग हस्तांतरण नाकारत असताना या कारणासाठी ते संचालक मंडळ नाकारत असते. आता भाग हस्तांतरणामध्ये कोऱ्या हस्तांतरण आणि बनावट हस्तांतरण देखील असतं. आता कोरे हस्तांतरण म्हणजे काय तर भागधारक ज्या वेळेला भागांचं हस्तांतरण करत असतो त्यावेळेला त्या हस्तांतरण अर्जामध्ये त्या हस्तांतरण ज्याला करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव न लिहिता तो फक्त काय करतो की मूळ भाग प्रमाणपत्र देऊन आपल्या भागाचे हस्तांतरण करत असतो. त्यालाच काय म्हटलं जातं कोरे हस्तांतरण असं म्हणतात. मग हे जे काही कोरे हस्तांतरण आहे अशा पद्धतीच्या हस्तांतरण हे खरेदी विक्रीसाठी सोपं जात असतं. तसंच धारक व्यक्तीला कधीही किंवा कोणत्याही धारक व्यक्तीला कधीही भागांची विक्री तो करू शकतो. आणि दुसरं म्हणजे बनावट हस्तांतरण. याच्यामध्ये भाग हस्तांतरणाची जी काही स्वाक्षरी असते ती स्वाक्षरी ही खोटी किंवा बनावट असते. मग कंपनी या बनावट हस्तांतरणाची नोंदणी करू शकत नाही. त्यानंतर भागांचे संक्रमण. आता बघा भागांचं जे काही हस्तांतरण आहे ही कशी कृती आहे तर स्वेच्छेने केलेली कृती असते. तर एखादा व्यक्ती किंवा एखादा भागधारक पैशासाठी किंवा भेट म्हणून स्वइच्छेनं दुसऱ्या व्यक्तीला भागांचं हस्तांतरण करत असतो भागांच्या हस्तांतरणामध्ये. तर या भागांच्या संक्रमणामध्ये ही मात्र अनिवार्य अशी कृती आहे. आता भागांचे संक्रमण म्हणजे काय तर भागांचे संक्रमण म्हणजे ही कायदेशीर तरतुदीनुसार भागांचे हस्तांतरण होणे म्हणजे भागांचे संक्रमण होणे. म्हणजेच काय तर सभासदाच्या मृत्यूमुळे किंवा दिवाळखोरीमुळे किंवा मानसिक संतुलन बिघडल्यामुळं त्या भागधारकाचे भागांचे हस्तांतरण होणे म्हणजे भागांचे संक्रमण होय. मग ह्या भागांच्या भागांचे संक्रमण ही अनिवार्य अशी कृती आहे. त्या भागधारकाचा जो कोण वारस असेल कायदेशीर वारस तो पुढाकार घेत असतो भागांच्या संक्रमणासाठी. मग
अशी कोणती घटना किंवा प्रसंग आहे की त्याच्यामुळं त्या भागधारकाचे भाग हे हस्तांतरित होत असतात. मग काही वेळेला भागांचे संक्रमण झाल्यानंतर देखील त्या मूळ भागधारकाच्या ची जी काही जबाबदारी किंवा जी देयता असते ती तशीच राहू देखील शकते. मग अशी कोणती घटना किंवा असा प्रसंग आहे की त्याच्यामुळं ते भाग हस्तांतरित होत असतात? तर पहिला आहे तो म्हणजे सदस्याचा मृत्यू जर झाला तर तो त्या सदस्याच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित होत असतो. त्यानंतर दुसरं आहे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे. जर भागधारकाचं मानसिक संतुलन जर बिघडलं तर त्याचं हस्तांतरण त्या सदस्याच्या पालकाकडे जातं. आणि 3, जर तो भागधारक दिवाळखोर ठरला तर कोर्टानं नियुक्त केलेल्या अधिकृत प्राप्तकर्त्याकडे ते भागांचे हस्तांतरण होत असते किंवा भागांचे संक्रमण होत असते. अशा पद्धतीनं आज आपण भाग प्रमाणपत्र म्हणजे काय, भाग प्रमाणपत्रामधील समाविष्ट बाबी, त्याचबरोबर भाग वाटपाचा कालावधी, भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी आणि भागांचे हस्तांतरण नाकारणे आणि भागांचे संक्रमण एवढा आपण अभ्यास पाहिलेलो आहोत. थँक्यू.